गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 13. संध्या त्याचा कपाळावरचा हात बघून घाबरते. तिला काहीच सुचत नाही. काहीतरी केलं पाहिजे हेच तिचं मन सांगत असताना त्याचा हात वरवर सरकत भांगीत जात होता. त्याचा जसा हात खाली झाला, संध्याने लगेच आपला हात कपाळावर नेला. जिथे त्याचा स्पर्श झाला होता तिथे तिने हात लावला आणि खाली घेऊन बघितलं तर कुंकू होतं. काय? भांगीत कुंकू भरलं? तिला आश्चर्य वाटलं. तिला आता माझी बनवणार म्हणजे फिल्मी सीन समोर आला होता. तिच्या हात धरतो आणि ओढत विलन घेऊन जातो. पण हा माझ्या आयुष्याचा हिरो आहे. तो असा कसा काय विलन होईल? वेदी आणि वेदांगच्याही ओठावर हसू होतं आणि संध्या तर हवेतच तरंगत होती. कितीतरी वेळ ती स्वतःला आरशात बघत होती. तिच्या हिवल्याच्या डोक्याने काय काय विचार केले होते क्षणात, आणि वेद तर तिचं मन जिंकून केला होता. डोळे किंचित पाणावले. वेद आता गालात हसत पुढे आला. मला चॅलेंज द्यायचं नाही. मी तुला माझी केलीच शेवटी. यापुढे माझा राग बघायचा नाही, लाड बघ. आज मी काहीच केले नाही, पण पुन्हा जर असं केलंस तर मात्र माझ्यावर संयम राहणार नाही. वेद तिला प्रेमाने समजावत म्हणाला. तिला आपली थोड्या वेळापूर्वी काय अवस्था झाली होती ते आठवलं. मग मात्र संध्या काहीच न बोलता सरळ त्याच्या मिठीत घुसली. ते बघून सगळेच हसत होते. नकळतच घडलं होतं तिच्याकडून. वेदचा स्वभाव बघता तिच्या जागी त्याला चॅलेंज करणारा कोणी दुसरा असता तर 2 ठेवून दिली असती. मगच पुढे काय करायचं ते केलं असतं त्याने अलगद तिला आपल्या मिठीत घेतलं. त्याने तिला मिठीत घेतल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. किती चुकीचा विचार केला होता तिने वेदबद्दल. त्याची मिठी घट्ट होताच थोडी लाजली होती ती. आता सगळेच होते त्यामुळे तिला सर्वांना बघायला लाज वाटत होती. कारण विचार न करता ती वेदच्या कुशीत शिरली होती. वेदला सावरायलाही काही सेकंद लागले होते. संध्या, वेदने अगदी प्रेमाने आवाज दिला. संध्याने हळूच ओंकार दिला. कोणीतरी रागवलं होतं मी आईच्या समोर मिठीत घेतलं म्हणून, आणि कुणीतरी स्वतःच आई बाबा समोर असताना माझ्या कुशीत शिरलंय. आत्ता काय करायचं? त्याचं संध्या वेदच्या पोटाला चिमटा काढते. संध्या काय करतेस? वेद तिला दटावत बोलतो. तुझ्यामुळेच झालं सगळं. संध्या तोंडाचा पाऊट करत बोलली. हे बरं आहे. चोराच्या उलट्या बोंबा. चॅलेंज कोणी केलं? मला डिवचलं कोणी? आणि आता मीच चुकीचं? ते कसं काय? वेद तिच्याकडे मिश्किलपणे बघत म्हणाला. वेद, जा ना तू. संध्या लटकन रागवत त्याला थोडं ढकलत म्हणाली. आता नाही जाणार कधीच. वेद हाताची मिठी घट्ट करत म्हणाला तसं संध्याने त्याच्या हातावर चापटी मारली. तरीही नाही. वेद तिची मिठी अजून घट्ट करत बोलला. आता मात्र संध्या त्याच्या मिठीतून सुटायचे प्रयत्न करत होती. पण वेद जाऊ देईल तेव्हा ना. वेद गालात असत तिलाच बघत होता. बरं, काय झालं ते आम्हाला कळेल का? ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? वेदी म्हणाली. संध्याला मात्र आता काही बोलायचं नव्हतं. कारण ज्याने सुरुवात झाली होती या सगळ्याला त्यानेच शेवट झाला होता. काय बोलणार होती स्वतःच्या मूर्खपणावर? वेद मात्र आता दिलखुलास हसला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसं सगळेच पोट धरून हसले. संध्या मात्र गप्प होती.
स्वतःवरच थोडी हसणार. ती हळूच बाजूला होत वॉशरूममध्ये पळाली. वेदनेही तिला जाऊ दिलं होतं. तिला ऑकवर्ड फील होऊ द्यायचं नव्हतं. संध्याकाळची रात्र झाली होती. थोड्याच वेळात संध्या किचनमध्ये गेली. आज तिला वेदसाठी छान जेवण बनवायचं होतं. अन्नपूर्णा देवी तिच्यावर प्रसन्न होती. जे काही ती करेल त्याला चव होती. वेदीतलाही शेवयाची खीर आवडायची. जाता जाता त्याच्याही आवडीचं तिने बनवलं. संध्या घरात आली आणि लक्ष्मी आल्याचा भास झाला सगळ्यांना. तिने 2 दिवसात आपलंसं करून घेतलं होतं सगळ्यांना. तिचंही मन रमलं होतं या घरात आल्यापासून. वेदीनेही कधी तिला सासूगिरी केली नाही. तिला सांभाळून घेतलं होतं. उलट तिच्या निर्णयात सगळे आनंदाने सहभागी झाले होते. वेद तर पुरता बदलला होता. मुलींकडे ढुंकूनही न बघणारा वेद नकळत संध्याच्या आसपास वावरत होता. देवानेच जोडी बनवली होती, मेड फॉर इच अदर. जेवणाची वेळ झाली त्याचे सगळे एकत्र झाले. जेवण बघून सगळेच खुश होते. आज प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ होता ताटात. पुलाव वेदच्या आवडीचा, खीर वेदीच्या आवडीची, छोलेपुरी वेदांच्या आवडीची, तर वेदीसाठी घरातच तिने खास दहीवडे बनवले होते. जेवण करता करता बिचारी पार थकून गेली होती. तरी वेदी मदतीला होती. बाकी तयारी आधीच केलेली होती म्हणून तिला सर्व करता आलं होतं. जेवणावर मस्त ताव मारून सगळे तृप्ततेचे ढेकर देत उठले. तोंड भरून कौतुक केलं तिच्या जेवणाचं सगळ्यांनी. संध्या, जेवताना तुझी नेहमीच आठवण येणार हा. छान करतेस जेवण, अगदी जेवल्यावर तृप्त वाटतं, वेदांग बोलले. बाबा, माझं एवढं कौतुक नको करू, मला सवय नाही ऐकायची, संध्या म्हणाले. वेदी म्हणाले, अगं खरंच तू आल्यापासून सगळ्यांची मजा झाली. वेदी, आज अगदी मनासारखी खीर खाल्ली. इतकी टेस्टी खीर मी पहिल्यांदा खाल्ली. संध्या, तुम्ही माझं खूपच कौतुक करताय, असं काही नाही. घरातली सगळी कामं करून संध्या किचनमधून बाहेर निघाली की वेदीने येऊन तिला जवळ घेतलं. पोरी, तू आलीस, पण मी माझं आजारपण विसरली, स्वतःला विसरली. छान सगळ्यांना जेवण केलंस, भरभरून बोललीस. आता हे सगळे आपापल्या कामाला गेले की घर खालीच, मी एकटीच. वेदी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. संध्याही स्वतःला रोखू शकली नाही. तिच्याही डोळ्यात पाणी आलं. आई, मी येणार लवकर, तिने कसं बसं स्वतःला सावरत सांगितलं. वाईट तर वाटतच होतं. ये बाई लवकर म्हणत वेदीने तिला पुन्हा मिठीत घेतलं. थोडा वेळ तसाच गेला. तसं वेदीने तिला बाजूला करत विचारलं, काय गो, आम्ही लागायचं नाही लग्नाच्या तयारीला? वेदीचा प्रश्न ऐकून संध्या लाजली. तिने हो मध्ये मान हलवली. आई, मी घरी बाबांना सांगून तुम्हाला फोन करायला सांगते, संध्या म्हणाली. आणि वेदी मान हलवत गोड हसली. बरं, पण लवकर सांगो, आम्ही वाट पाहतोय. कधी एकदा माझी पोरगी घरी येते. वेदी संध्याच्या केसातून हात फिरवत म्हणाले. संध्याने लगेच मान हलवली. वेदलाही आतून अस्वस्थ वाटत होतं. एक प्रकारची हुरहुर तिच्या जाण्याची लागली होती. ती येणार परत, वाजत गाजत घेऊन येणार तिला, असं किती समजावलं मनाला
एकतरी ती जाणार म्हणून नाराजच होता. जेवण झाल्यापासून तो घराबाहेरच फेऱ्या मारत होता. नकळत त्याचे हात एकमेकांमध्ये गुंफले गेले आणि ते डोक्याच्या मागे गेले. तो स्वतःच्या हृदयाची होणारी धडधड थांबविण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. का जाते ती? जाऊच नाही तिने, असं लाडीक हट्ट त्याचं मन त्याच्याकडे करत होतं. अजून एक दिवस राहण्याचा आग्रह नाही का करू शकत आपण? तो तर करूच शकतो. तो त्या विचारासरशी आत आला. त्याने इकडे तिकडे बघितलं. संध्या कुठे दिसत नव्हती. झोपायला गेली की काय? त्याचा मनात विचार चालूच होता की बेडरूम मधून संध्या तोंड पुसत बाहेर आली आणि किचनकडे गेली. तिला आतून वाटत होतं की वेद येईल भेटायला, त्यामुळे तीही वाटच बघत होती. वेदला संध्याने बघितलं. तो तिच्याकडेच बघत होता. तिने नजर बाजूला करत किचनकडे वळली. तिलाही त्याला भेटायचंच होतं, पण सर्वांसमोर नाही. होत असलेली हृदयाची धडधड तिलाही जाणवली. पावलांच्या आवाजाने तिने मागे वळून पाहिलं तर तोच होता जो तिच्या मनावर राज्य करत होता. वेद. तिचे धडधडणारं हृदय आता खूप अधीर झालं होतं त्याच्या मिठीत जायला. तोही तितकाच अधीर होता तिच्यासाठी. त्याची पावलं तिच्या जवळ जाऊ लागली. तसं इतका वेळ अधीर असणारी ती एकदम नर्वस झाली. उद्या आपण जाणार ही भावना मनात फेर धरू लागली. अस्वस्थता लपवत तिने त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच बघत होता, अगदी खूप सारं प्रेम घेऊन. वेद आला तसं ती त्याच्याकडे झेपावलीच. इतका वेळ धरलेला धीर आता सुटला होता. तिने वेद काही बोलायच्या आधीच त्याला मिठी मारली होती. संध्या, उद्याचा दिवस थांबशील का? परवा जाणार. हो तर मी प्रकाश काकांना फोन करतो, वेद म्हणाला. त्याच्या आवाजातली तळमळ आणि आर्जव लपता लपत नव्हती. त्याचे डोळे तिच्यावरच केले होते उत्तराच्या अपेक्षेने. तिने त्याच्याकडे बघितलं तर तो तिचं उत्तर ऐकण्यासाठी आतुर होऊन तिच्याचकडे बघत होता. वेद. तिनेही प्रेमाने त्याला आवाज दिला. उघड हृदय कांगावं करत होतं. त्याचं जवळ असणं तिला भान विसरायला लावत होतं. हो म्हण असं एक मन सांगत होतं तर दुसरं मन नाही म्हण असं सांगत होतं. मनाच्या दोलायमान स्थितीत ती त्याच्या मिठीत शांतच उभी होती. काय उत्तर देईल संध्या? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या भागात. कशी वाटते कथा सांगायला विसरू नका. धन्यवाद. लेखिका शब्दवेधी उर्फ संतोषी राणे पाताळे.